उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादर मधील हा कबूतरखाना सगळ्यात जुना कबूतरखाना, तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे। आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय त्या ताडपत्रीवरती कबूतर आहेत, त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील, त्यासोबत दुकानं असतील, त्यावर कबूतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। कबुतरांची विष्ठा, त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरतात आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता जे कोणी इथे कबुतरांना खाद्य टाकेल त्याच्यावर 500 रुपये दंड, त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जेव्हा ही कारवाई केली जाते त्या कारवाईला विरोध सुद्धा जैन समुदाय, त्यासोबतच जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्याकडनं केला जातोय। काल कुलाबा इथे मोठं आंदोलन या सगळ्या विरोधात करण्यात आलं आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जनभावना समजून ही कारवाई थांबवावी। मात्र सध्या तरी आपण बघतोय हे ताडपत्री टाकून जे कोणी इथे खाद्य टाकेल त्याच्यावर कारवाई, त्यासोबतच गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आणि आपण जर हे सगळे कबूतर बघितले तर जेव्हा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे कबूतरखान्याच्या ठिकाणी, त्याच्यावरती, त्याशिवाय इतर बिल्डिंग्सवर आणि दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।